सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते आता आपण बघूया. आता माझ्यासमोर ही एक पट्टी आहे आडवी. या पट्टीचे मी दोन भाग केलेत आणि दोन पैकी एक भाग मी रंगवला आहे. म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो? 1/2 किंवा 1/2. आता त्याच पट्टीचे समजा मी 4 भाग केले आणि 4 मधले 2 रंगवले, तर आपण ते कसं लिहू? 2/4. आता इथे त्याच पट्टीचे मी 8 भाग केले आणि 8 पैकी 4 रंगवले, तर आपण ते कसं लिहितो? 4/8. म्हणजे आपण जर या तिन्ही पट्ट्यांकडे पाहिलं किंवा तिन्ही चित्रांकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की सर्व पट्ट्यांमध्ये सारखाच भाग रंगवलाय. सर्व पट्ट्या निम्म्याच रंगवलेल्या आहेत. बरोबर आहे? म्हणजे मी असं म्हणाले काय की 1/2 पट्टी रंगवली किंवा 2/4 रंगवली किंवा 4/8 रंगवली. मी सारखीच पट्टी रंगवलेली आहे. म्हणजे मी सगळीकडे सारखाच भाग रंगवलाय. म्हणजे सगळ्या माझ्या या तीनही अपूर्णांकांच्या किमती या सारख्या आहेत. याची किंमत म्हणजेच मूल्य सारखं आहे, म्हणून आपण त्यांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. सममूल्य म्हणजे काय? समान किंमत, सारखी किंमत आहे. आता आपण अजून एक उदाहरण पाहू. 1/3, 2/6 आणि 3/9. आता हे सुद्धा सगळे अपूर्णांक सारखे आहेत, एकाच मूल्याचे आहेत. म्हणजे समजा माझ्याकडे एक पेरू आहे, मी त्याच्या 3 सारख्या फोडी केल्या आणि एक फोड खाल्ली, किंवा मी त्याच्या 6 सारख्या करून 2 फोडी खाल्ल्या तर मी तेवढाच पेरू खाणार आहे, किंवा मी त्याच्या 9 सारख्या फोडी करून 3 खाल्ल्या तरी पण मी तेवढाच पेरू खाल्ला असं होईल. म्हणजे हे तीनही अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक आहेत. त्या सगळ्याची किंमत सारखीच येते. आता इथे अजून एक उदाहरण पाहूया. 2/5 हा 4/10 शी सममूल्य आहे. आता समजा माझ्याकडे एखादा अपूर्णांक आहे आणि मला त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. तर आपण तो कसा शोधू शकतो? आपण आता उदाहरण पाहूया. आता हा 1/2 हा माझा एक अपूर्णांक आहे आणि मी काय केलं की मी त्याच्या अंशाला आणि छेदाला दोन्हीला 2 ने गुणलं. तर मला काय मिळेल? तर मला मिळेल 2/4. आता मी पुन्हा एकदा त्याच्या अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं तर मला मिळेल 4/8. आणि आपण आत्ताच पाहिलं की 1/2, 2/4 आणि 4/8 हे सगळे सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे मी अंशाला आणि छेदाला 2 ने गुणून मला त्याचे सममूल्य अपूर्णांक मिळू शकतात. आता इथे अजून एक उदाहरण आहे. समजा माझ्याकडे 1/3 आहे आणि त्याला मी अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं तर मला मिळेल 2/6, जो की माझा सममूल्य अपूर्णांक आहे. आता इथे मी फक्त 2 ने गुणून दाखवले, पण मी प्रत्यक्षात 10 ने सुद्धा गुणू शकते. म्हणजे 10 ने गुणलं तर काय येईल? 10/30. तर 10/30 हा सुद्धा 1/3 चा सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच म्हणजे सारख्याच संख्येने जर गुणलं तर आपल्याला त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता गुणल्यावर मिळतो, पण भागलं तर काय होईल? बघूया आपण. आता इथे हे उदाहरण आहे. इथे 4/10 याला अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे 2 ने भागलं आहे. आता दोन्हीकडे 2 ने भागल्यावर आपल्याला काय मिळेल? 2/5. आता आपण पाहिलं की 2/5 आणि 4/10 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. याचाच अर्थ असा आहे की अंशाला आणि छेदाला फक्त गुणलंच तर नाही तर भागलं तरी सुद्धा आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो. आणि आपल्याला अजून एक असं लक्षात येईल की जेव्हा आपण सममूल्य अपूर्णांक मिळवतो त्यावेळेला त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. कारण काय? कारण तो सममूल्य अपूर्णांक आहे. आणि किंमत का बदलत नाही? कारण आपण जे काही गुणतोय किंवा भागतोय ते दोन्हीकडे करतोय. अंशाला पण गुणतोय आणि छेदाला पण गुणतोय, किंवा अंशालाही भागतो आणि छेदालाही भागतो. त्यामुळे अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. फक्त तुम्हाला आकडे वेगळे दिसतात, पण जो नवीन अपूर्णांक आहे तो सममूल्य म्हणजे त्याच किमतीचा अपूर्णांक आहे. आता आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत की आपल्याकडे जर 2 अपूर्णांक असतील तर ते सममूल्य आहेत की नाही हे कसं ओळखायचं, याची कशी चाचणी करायची. तर आता हे 1/2 आणि 2/4 हे सममूल्य अपूर्णांक आहेत आपल्याला माहिती आहे.
हे सिद्ध करायला काही चाचणी आहे का? तर आता आपण असं करूया की आपण 1x4 आणि 2x2 असा गुणाकार करूया. म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद याचा एक गुणाकार करायचा आणि पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश असा एक गुणाकार करायचा. आता आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही गुणाकार सारखेच आहेत. त्या दोन्हीची किंमत समान आहे. आता या गुणाकाराला आपण असा फुलीसारखा गुणाकार सुद्धा म्हणू शकतो. तसा फुलीसारखा जो गुणाकार आहे जो मी एका रंगात दाखवला आहे, 1 आणि 4 मी दोन्ही निळे दाखवलेत आणि दोन्ही 2 हे मी केशरी दाखवलेत. असा जर गुणाकार सारखा असेल तर ते अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक असतात. आता आपण अजून एक उदाहरण पाहूया. 4/10 आणि 2/5. आता इथे असं तिरका जर गुणाकार करायचा झाला तर 4 गुणिले 5 4 पंचे 20, 10 गुणिले 2 10 दुने 20. गुणाकार समान आहे म्हणजे हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजेच आपण असं शिकलो की दोन अपूर्णांकांचा तिरका गुणाकार जर सारखा असेल, समान असेल तर ते सममूल्य अपूर्णांक असतात. आता आपण इथे उदाहरणात पाहिले हे छोटे अपूर्णांक होते. 1/2 आणि 4/10 वगैरे असे सोपे होते. पण आपल्याला या चाचणीचा कुठे उपयोग होईल? जेव्हा आपल्याकडे मोठे अपूर्णांक असतील. म्हणजे 16/80, 16/96 असे जर मोठे कुठले तरी अपूर्णांक असतील तर ते सममूल्य अपूर्णांक आहेत का नाही हे शोधायला आपण असा तिरका गुणाकार करू शकतो.